नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत किचन रिलेटेड टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे, जेणेकरून तुमची अवघड कामे खूप सोपी होतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली आपली टिप आहे चहा पत्ती रिलेटेड। तर बऱ्याचदा असं होतं आपल्या घरामध्ये रोज चहा बनतो, पण आपण जी चाय पत्ती वापरतो ती खरंच जी आहे ती भेसळयुक्त आहे की नाही हे कसं चेक करायचं, आज मी तुम्हाला ते सांगणार आहे। तर हातावरती जी आहे थोडीशी चहापत्ती घ्यायची आहे। नंतर हातावरती चहापत्ती घेतल्यानंतर त्यामध्ये अगदी 1 ते 2 थेंब पाणी घालायचं आहे। नॉर्मल पाणी मी घेतलेलं आहे, गरम वगैरे पाण्याचा वापर नाही केला। आणि एका बोटाने हातावरती अशा पद्धतीने तिला चोळायचं आहे। तुम्ही जे आहे हे 30 ते 40 सेकंद करायचं आहे। आणि चोळल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की यामधनं लाल कलर निघतोय, म्हणजेच तुमच्या हाताला लाल कलर लागल्यासारखं असं वाटत आहे, तर मग याचा अर्थ ती जी पत्ती आहे ती भेसळयुक्त आहे आणि त्याला छान कलर येण्यासाठी कलरचा यूज केलेला आहे असं समजावं। आणि कलर नसेल तर मग ती पत्ती भेसळयुक्त नाही असं समजावं। नंतरची आपली टिप आहे दिवा रिलेटेड। दिवा जो आहे तो रोज आपण घरामध्ये लावतोच नाही का, पण या दिव्याचा वापर आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। तर दिवा घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्या, त्यावरती कोणत्याही तेलाची एक लेयर वगैरे नसावी। जर तुम्ही तो वापरत असाल तर मग स्वच्छ धुवून घ्या। त्यामध्ये टाकायचं आहे एक कापरची गोळी, तुम्ही ती जी आहे थोडीशी बारीक करून सुद्धा घेऊ शकता। त्यामध्ये 2 लवंगा मी घातलेले आहेत आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। आणि हे या दिव्यामध्ये टाकून व्यवस्थितरित्या तुम्ही याची पूड सुद्धा करू शकता, पण हे असंच ठेवलं तर आपल्याला जास्त दिवस टिकेल, म्हणून आपण हे अगदी असंच घेतलंय। नंतर टिश्यू पेपर घेऊन त्याला अशा पद्धतीने वरून पूर्ण रॅप करायचं आहे। खालून हवं तर तुम्ही रबर बँडचा वापर करून सील करू शकता। टिश्यू पेपर नसेल तर मग कॉटनचा कोणताही कपडा घेऊ शकता आणि तो अशाच पद्धतीने तुम्हाला करायचा आहे आणि त्याला असे होल पाडायचे आहेत। बऱ्याचदा असं होतं की कपाटामध्ये कुंभट वास येतो, तो कुंभट वास घालवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने दिव्याचा वापर नक्की करून बघा। आणि कपाटामध्ये कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे, जोही कुंभटवास असेल तो पूर्ण निघून जाईल। आय होप ही टिप तुम्हाला खूप आवडली असणार। नंतरची टिप आहे साखरे रिलेटेड। बऱ्याचदा असं होतं की साखरेमध्ये भरपूर मुंग्या होतात किंवा मग साखरेच्या डब्यालाही भरपूर मुंग्या लागतात। मग साखरेमध्ये मुंग्या होऊ नये म्हणून आपण काय करतो, जर मुंग्या झाल्याच तर मग ती उन्हामध्ये ठेवतो किंवा होऊ नये म्हणून लवंगा त्यामध्ये टाकतो। पण बऱ्याचदा असं होतं की आत मुंग्या नसतात, पण बाहेरून पूर्ण साखरेच्या डब्याला मुंग्या लागलेल्या असतात आणि मग त्या हळूहळू साखरेच्या डब्याच्या आतमध्ये सुद्धा जातात। मग तसं नको व्हायला म्हणून काय करायचं आहे, व्हिनेगर घ्यायचं आहे आणि व्हिनेगरचा वापर आज आपण या मुंग्या ज्या आहेत त्या साखरेच्या डब्याला न लागाव्या म्हणून त्यासाठी करतो आहोत। तर इकडे मी टिश्यू पेपर घेतलाय, टिश्यू पेपर नसेल तर कोणताही कॉटनचा कपडा तुम्ही घेऊ शकता, सुती कपडा। त्यावरती थोडंसं व्हिनेगर घालायचं आहे आणि पूर्ण व्हिनेगर या डब्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। मुंग्याला जो आहे तो व्हिनेगरचा वास बिलकुल आवडत नाही, त्यामुळे साखरेला कधीच जे आहे मुंग्या लागणार नाही आणि साखरेच्या डब्यात जवळ मुंग्या आल्या नाही तर साखरेमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही। ही टिप नक्की फॉलो करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा। नंतरची आपली टिप आहे दिव्या रिलेटेड। बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये जो आहे एक वेगळ्याच प्रकारचा वास येतो आणि कधी असं होतं की आपण भरपूर दिवस बाहेर गेलो तर मग तो घर बंद असला तर तो वास जो आहे तो खूप यायला लागतो। जेव्हा आपण घर ओपन करतो तेव्हा एकदम कुंभट वास येतो। आणि त्याचबरोबर जर तो वास घालवायचा असेल आणि घरामध्ये थोडीशी पॉझिटिव्हिटी आणायची असेल तर काय करायचं आहे, दिवा घ्यायचा आहे, दिवामध्ये खोबरेल तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये एक कापूरची गोळी टाकायची आहे। कापूरची गोळी जी आहे ती तुम्ही थोडीशी पावडर करून सुद्धा टाकू शकता किंवा अशा पद्धतीने केलं तरी चालेल। हे अगदी तुमच्यावरती आहे। नंतर मी वात घेतली आहे आणि त्याला थोडंसं तेलाने लावून घेतलं आहे, म्हणजे ती पेटायला मदत होईल। त्यानंतर खोबरेल तेल आणि कापराने याला काय होतं, जेव्हा आपण हा दिवा पेटवतो ना तर घरामध्ये पूर्ण कापूरचा सुगंध येतो आणि घरामध्ये जो काही कुंभटवास आहे तो निघून जातो, पण घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्हिटी सुद्धा नक्की येते आणि पूर्ण याचा जो सुगंध आहे तो घरभर दरवळतो। तर नक्की हे अशा पद्धतीने करून बघा। नंतरची आपली टिप आहे ती बॉटल रिलेटेड। बऱ्याचदा असं होतं की बॉटल जी आहे आपण स्वच्छ करतो, पण ब्रशचा वापर करतो त्यासाठी,
पण बऱ्याचदा त्याच्या आतमध्ये ना शेवाळ झालेलं असतं आणि ते काढायला थोडंसं किचकट वाटतं आणि काढायला जरी घेतलं तर मग आपण जर निरमा वापरला तर निरम्याचा स्मेल त्यामध्ये येतो. मग तो यायला नको म्हणून काय करायचं आहे, बॉटलमध्ये थोडंसं कोमटसर पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे अर्धा लिंबाचा रस. लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही व्हिनेगरही वापरू शकता, पण मी तुम्हाला आवर्जून सांगेल लिंबाचा रस यामध्ये नक्की घ्या. त्यानंतर यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा. बेकिंग पावडरचा यूज नाही करायचा, बेकिंग सोडाच घ्यायचा आहे. आणि ह्या बॉटलचं जे आहे ते जेव्हा तुम्ही यामध्ये टाकता तर याचं झाकण लावायचं आहे आणि जेवढं तुम्हाला फोर्सफुली जमेल तेवढं त्याला शेक करायचं आहे. त्याचबरोबर शेवाळ झालं तर याच्यामधून वाससुद्धा यायला लागतो. त्यामुळे ही जी लिंबू आणि बेकिंग सोडा आहे आणि त्यामध्ये आपण गरम पाणी घातलेलं आहे, याने ते निघण्यास तर मदत होतेच होते. आतमधून बॉटल जी आहे ती पूर्ण स्वच्छ होते. बऱ्याचदा लहान मुलांच्या बॉटलमध्ये जास्त शेवाळ झालेलं असतं, त्यामुळे तुम्ही लहान मुलांच्या बॉटलसुद्धा अशा पद्धतीने क्लीन करू शकता. घरातील कोणत्याही बॉटल तुम्ही याच पद्धतीने क्लीन करा. नंतर ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रशने हे घासायचं आहे. अगदी आपण जेव्हा हा शेक करतो तेव्हाच यातून निघालेलं असतं, पण शेवाळ झालेलं असेल तर सेफर साईड ब्रश घेऊन हे अशा पद्धतीने घासून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे धुवाल तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा जो आहे तो वास येणार नाही. आणि जेही शेवाळलेलं असतं, बऱ्याचदा काय होतं त्या शेवाळल्यामुळे जे आहे ते बॉटलच्या तोंडाजवळ सुद्धा खूप वास येतो, तर तो सुद्धा निघला जातो. आणि वरून सुद्धा तुम्ही बॉटल स्वच्छ धुवून घेऊ शकता आणि घासून घेऊ शकता. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि अशी पद्धतीने ठेवायची, म्हणजे त्यामधलं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि एकदा पुन्हा गरम पाण्याने विसळून घ्यायची आहे. यामधला जो काही वास आहे तो नक्की जाईल. नंतरची टिप आहे बांगड्या रिलेटेड. बऱ्याचदा असं होतं की आपण काचेच्या बांगड्या घालतो आणि काचेच्या बांगड्यांना या टचकन अशा तुटतात आणि काच लागायची सुद्धा शक्यता फार असते. मग ह्या काचेच्या बांगड्या ज्या आहेत त्या तुटू नयेत आणि याची जी काही टिकण्याची हे आहे दिवस ते आपण जास्त कसे वाढवू शकतो, तीच ट्रिक आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काय करायचं आहे, कॉटनचा सुती तुम्हाला कपडा घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कॉटनचाच घ्यायचा आहे, कारण आपण जी प्रोसेस करतो आहे तो कपडा जो आहे तो प्रेसला चिटकता कामा नये. त्यामुळे आणि ह्या ज्या काही काचेच्या बांगड्या आहेत त्या अशा पद्धतीने पसरवून घ्यायच्या आहेत. आणि नंतर जो कपड्याचा दुसरा भाग आहे, एका भागावर बांगड्या ठेवायच्या आहे आणि दुसरा भाग बांगड्यांवरती अशा पद्धतीने झाकून ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला हलकीशी जी आहे प्रेस जी आहे ती गरम करून घ्यायची आहे. हलकीशी प्रेस गरम मी जी आहे ती करून घेतली आहे आणि बटन बंद केलं आहे आणि ती बघा या पद्धतीने तुम्हाला बांगड्यांवरती फिरवायची आहे. असं केल्याने काय होईल की जेव्हा आपण काचेच्या बांगड्या घालतो आणि बऱ्याच अशा महिला असतात की त्या रोज काचेच्या बांगड्या वापरतात, तर त्या टचकन जे आहेत ते तुटतात, तर त्या तुटू नये म्हणून त्या बांगड्या ज्या आहेत ते टिकण्याससुद्धा खूप जे आहे ती मदत होते. आणि तुम्ही केव्हाही कितीही काचेच्या बांगड्या या नक्की घालू शकता. ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा. तुमच्या ज्या काही काचेच्या बांगड्या आहेत त्या नक्कीच जास्त दिवस टिकतील, टचकन नक्कीच फुटणार नाही. असं केल्यानंतर जे आहे काचेच्या बांगड्या ज्या आहे ह्या रुमालमध्ये काढून थोड्याशा तशाच ठेवायच्या आहे, कारण त्या हलक्याशा गरम झालेल्या असतात आणि नक्की नंतर तुम्ही घालू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असणार. तुम्हाला कोणती टिप आवडली मला नक्की सांगा.